पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 8 म्हणजे इंद्रायणी नगर, गवळी माथा परिसर, जय गणेश साम्राज्य, जलवायू विहार, केंद्रीय विहार, PMRDS सेक्टर 12 गृह प्रकल्प, संतनगर, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणी नगर, खंडे वस्ती, गवळी माथा, बालाजी नगर आदी भाग या प्रभागात येतो। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सीमा सावळे, ओबीसी महिला प्रवर्गातून नम्रता लोंढे तर 2 सर्वसाधारण खुल्या जागेतून विलास मडिगेरी हे भाजपचे तर विक्रांत लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असे 4 जण निवडून आले होते। यंदा मात्र अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण अशी प्रभाग रचना निश्चित झाली आहे। या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे मागील वेळी निवडून आलेले सीमा सावळे व विलास मडिगेरी या दोन्ही भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष या सर्वोच्च पदावर काम केले होते। यावेळी मात्र सीमा सावळे या भाजपपासून दूर झाल्या आहेत। त्या आता कुठल्या पक्षाकडून लढणार याचे पत्ते त्यांनी अद्याप उघड केलेले नाहीत। माजी आमदार विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत लांडे यांनी पुन्हा एकदा मैदानात शड्डू ठोकलाय तर त्यांच्या विरोधात भाजपतर्फे लढलेले सारंग कामतेकर यांनी यंदा निवडणूक लढणार नसल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाबळे यांचा मागील वेळी थोडक्यात पराभव झाला होता। यंदा ते व त्यांची पत्नी अश्विनी वाबळे असे दोघेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। सोनाली उदावंत, पूजा सूरज लांडगे, राहुल सस्ते, तुषार शहाणे, संदीपान झोंबाडे, कोमल साळुंखे हे अन्य इच्छुक देखील रिंगणात उतरले आहेत। मतदारसंघातील गाठी भेटींवर प्रत्येकाने जोर दिलाय। रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, हळदी कुंकू समारंभ, क्रिकेट स्पर्धा, होम मिनिस्टर कार्यक्रम आणि तीर्थयात्रा आदी उपक्रमांवर प्रत्येकाने इथे जोर दिलाय। मागील वेळी या प्रभागात पैशाचा जोरदार पाऊस पडला होता। यंदा येथील मतदार पैशाच्या प्रलोभनाला बळी न पडता खऱ्या कार्यकर्त्यांना निवडून देतात की आपलं मत विकतात हे लवकरच दिसून येईल। दरम्यान तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक 8 मधून यंदा कोण गुलाल उधळणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार? तसेच अजून कोणाची हवा या प्रभागात आहे का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि पाहत रहा PCMC न्यूज।